students, in the previous video we have studied the microbes in a human welfare. Okay, now today's topic it is the role of microbes in industrial production. आपण मायक्रोब्सचा डे टू डे लाईफमध्ये यूज पाहिला आता लास्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला की इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये रोल काय आहे मायक्रोब्सचा. ओके, तर हे जे मायक्रोब्स आहेत हे ज्यावेळेस फर्मेंटेशन करतात, ओके, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मायक्रोब्स काय कोणती प्रोसेस करतात, फर्मेंटेशनची प्रोसेस करतात. आणि फर्मेंटेशनची प्रोसेस करताना काही युजफुल प्रोडक्ट्स जे प्रोड्यूस करतात ते कोणते कोणते आहेत, दॅट इज द अल्कोहोलिक बेवरेजेस. ओके, म्हणजे अल्कोहोलिक बेवरेजेस म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये अल्कोहोल आहे असे लिक्विड्स त्यांना काय म्हटलं जातं, अल्कोहोलिक बेवरेजेस. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड्स, विटॅमिन्स, ग्रोथ हॉर्मोन्स, एन्झाईम्स आणि अँटीबायोटिक्स हे जे सगळे आहेत हे प्रोडक्ट्स काय आहेत, युजफुल प्रोडक्ट्स आहेत जे प्रोड्यूस होतात ड्युरिंग द फर्मेंटेशन. म्हणजे मायक्रोब्स ज्यावेळेस फर्मेंटेशनची प्रोसेस करतात त्यावेळेस हे सगळे युजफुल प्रोडक्ट्स काय होतात, प्रोड्यूस होतात. ओके, तर आता हे जे युजफुल प्रोडक्ट्स जे प्रोड्यूस होतात हे ॲक्च्युली काय आहेत, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. ओके, हे काय आहेत, ॲक्च्युली सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत आणि जे प्रोड्यूस होतात ड्युरिंग द आयडिओ फेजच्या ड्युरिंग हे सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार होतात. आणि हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे कोणत्याही त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आवश्यक नसतात. म्हणजे दे आर नॉट रिक्वायर्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर देअर ग्रोथ. त्यांच्या ग्रोथसाठी हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत ते त्यांच्यासाठी आवश्यक नसतात. हे काय आहे की हे एक जे फर्मेंटेशन होताना हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय होतात, ॲज अ बाय प्रॉडक्ट तिथे तयार होत असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्ससाठी आवश्यक नसतात. ओके, त्यांच्या ग्रोथसाठी आवश्यक नसतात. तर ज्या टाईपचं सबस्ट्रेट असेल आणि त्या टाईपचं जर मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर त्याचं प्रोडक्शन आपण पर्टिक्युलर सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये करू शकतो. म्हणजे जर आपल्याला पर्टिक्युलर एखादा सेकंडरी मेटाबोलाइट पाहिजे असेल, समजा आपल्याला एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिक ॲसिड जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, पर्टिक्युलर टाईपचा सबस्ट्रेट घ्यावा लागेल आणि त्याच टाईपचा मायक्रो ऑर्गॅनिझम घ्यावा लागेल की ज्याच्यामुळे ते ऑर्गॅनिक ॲसिड तिथे तयार होतील. ओके, तर त्या पर्टिक्युलर जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत त्यांचा प्रोडक्शन करण्यासाठी पर्टिक्युलर टाईपचं सबस्ट्रेटही लागेल आणि पर्टिक्युलर टाईपची मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा लागतील. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत की हे जे प्रोडक्शन आहे युजफुल प्रोडक्ट्सचं हे कोणत्या लेवलवर पाहत आहोत, आपण इंडस्ट्रियल लेवलवर पाहत आहोत. म्हणजे इंडस्ट्रियल लेवलवर म्हणजे काय की लार्ज लेवलवर पाहत आहे. आता याच्या हे इंडस्ट्रियल जे लेवलवर आहे हे प्रोडक्शन आहे युजफुल प्रोडक्शनचं हे कशा होतात, याच्यासाठी काय लागेल की मोठे मोठे वेसल्स लागतील. ओके, ते मायक्रोब्स ग्रो करायसाठी लार्ज वेसल्स लागतील. त्यालाच काय म्हटलं जातं, फर्मेंटर्स म्हटलं जातं. ओके, म्हणजे जे प्रोडक्शन इंडस्ट्रियल स्केलवर जर प्रोडक्शन पाहिजे असेल आपल्याला या युजफुल प्रोडक्ट्सचं तर तिथे काय लागेल की ते मायक्रोब्स ग्रो करण्यासाठी एक लार्ज व्हेसल लागेल. व्हेसल म्हणजे ज्याला आपण भांड ज्याला म्हणतो आपण, तर लार्ज असं व्हेसल लागेल आणि त्याच व्हेसलला म्हटलं जातं फर्मेंटर्स म्हटलं जातं. ओके, आता ह्याचं जे मेन फंक्शन काय आहे फर्मेंटरचं की काय करणं, कंट्रोल एन्व्हायरमेंट जे ग्रोथसाठी आवश्यक असतं मायक्रो ऑर्गॅनिझमचा ते प्रोव्हाइड करणं आणि जे डिफाईन्ड मिक्सचर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यासाठी जे डिझायर्ड प्रोडक्ट मिळतो त्याच्यासाठी. म्हणजे फर्मेंटरचं फंक्शन काय आहे की व्यवस्थित जो कंट्रोल एन्व्हायरमेंट पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझमला ते प्रोव्हाइड करणं किंवा जे मिक्सचर आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं त्यांना प्रोव्हाइड करणं आणि जे डिझायर्ड प्रोडक्ट आहे ते देणं हे मेन फंक्शन आहे फर्मेंटर्सचा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट जे प्रोडक्शन पाहायचं आहे, जसं की मी सांगितलं वेगवेगळे प्रोडक्शन पाहायचे आहे जसं की अल्कोहोलिक बेवरेजेस, ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन्स. तर त्याच्यामध्ये पहिलं जे प्रोडक्शन पाहायचं आहे आपल्याला इंडस्ट्रियल लेवलवरचं, दॅट इज द प्रोडक्शन ऑफ द अल्कोहोलिक बेवरेजेस. अल्कोहोलिक बेवरेजेसचं प्रोडक्शन आपल्याला पाहायचं आहे इंडस्ट्रियल लेवलवर. ओके, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला बेवरेज म्हणजे काय आहे ना, बेवरेज इज द
लिक्विड यूज्ड और प्रिपेअर्ड फॉर ड्रिंकिंग. ओके, म्हणजे पिण्यासाठी जे लिक्विड यूज केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं, बेवरेज म्हटलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल टी, कॉफी. ओके, पण आता टी आणि कॉफी हे काही अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये येणार नाही. अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये काय येतील, दॅट इज द बियर, विस्की, वाईन. आता अल्कोहोलिक बेवरेजेस कशाला म्हणू, की जे प्रोड्यूस झालेले आहे बाय द फर्मेंटेशन. ओके, फर्मेंटेशनच्या प्रोसेसनी जे लिक्विड्स किंवा बेवरेजेस तयार होतात त्यालाच काय म्हटलं जातं, अल्कोहोलिक बेवरेजेस म्हटलं जातं. आणि जसे की लाईक बियर, विस्की, वाईन हे काय झाले, अल्कोहोलिक बेवरेजेस झाले. ओके, आता हे जे अल्कोहोलिक बेवरेजेस प्रोडक्शनसाठी काय पाहिजे, आपल्याला स्पेसिफिक सबस्ट्रेट्स पाहिजे असतात आणि त्याच्यानंतरच जे आहे आपल्याला जे अल्कोहोलिक बेवरेजेस आपल्याला मिळतात. तर जे मायक्रोब्स जे इस्पेशली कोणतं मायक्रोब यूज केलं जातं, दॅट इज द सॅकॅरोमायसिस सर्वेसी किंवा व्हेरायटी दॅट इज द इलिप्साइडस. ओके, सॅकॅरोमायसिस सर्वेसी किंवा त्याची व्हेरायटी आहे इलिप्साइडस, त्याला ब्रिवर्स ईस्ट सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता ही ब्रिवर्स ईस्ट का म्हटलं जातं याला, कारण की ही बेवरेजेस तयार करण्यासाठी ही ईस्ट यूज होते म्हणून याला ब्रिवर्स ईस्ट म्हटलं जातं. आणि त्याचं नेम काय आहे, दॅट इज द सॅकॅरोमायसिस सर्वेसी आणि व्हेरायटी दॅट इज द एलिप्साइडिस. ओके, आता हे जे आहे याला ब्रिवर्स ईस्ट किंवा जर आपण ते बेकरीमध्ये यूज केलं तर त्याला बेकर्स ईस्ट सुद्धा म्हटलं जातात. पण आता ही जी आहे हे कोणत्या इंडस्ट्रीमध्ये पाहत आहोत आपण, दॅट इज द अल्कोहोलिक बेवरेजेस मुळे, म्हणून या ईस्टला काय म्हटलेलं आहे, ब्रिवर्स ईस्ट सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, कॉमनली कॉल्ड एज अ ब्रिवर्स ईस्ट. ओके, तर हे जे असे जे मायक्रोब्स आहेत हे असे मायक्रोब्सचं जे आहे हे यूज केल्या जाते फ्रॉम द टाइम, म्हणजे पूर्ण वैदिक ज्या काळाच्या आधीपासून सुद्धा हे मायक्रोब्स यूज केले जात आहेत प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस लाईक वाईन, बियर, विस्की, ब्रँडी, रम. ओके, हे वेगवेगळ्या अल्कोहोलिक बेवरेजसाठी हे यूज केले जात आहे. ओके, तर आता हे जे सॅकॅरोमायसिस सर्वेसी आहे हे काय यूज केलं जातं, यूज फॉर द माल्टेड जे सिरियल्स आहेत किंवा फ्रूट ज्युसेस आहेत टू प्रोड्यूस द इथेनॉल. इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठी, म्हणजेच काय, इथेनॉल काय आहे, एक अल्कोहोल आहे. तर हे इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठी माल्टेड सिरियल्स घेतल्या जातात किंवा फ्रूट ज्युसेस केले जातात आणि त्यांच्यामध्ये हे ब्रिवर्स ईस्ट ऍड केलं जातं आणि त्याच्यानंतर काय तिथे तयार होतं, प्रोडक्शन होतं अल्कोहोलचं. ओके, तर आता माल्टेड सिरियल्स म्हणजे काय केलं जातं, की सिरियल्स म्हणजे काय आपण म्हणतो, सिरियल्स कोणाला म्हणतो आपण, धान्याला म्हणतो. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे काय तयार होतात, अल्कोहोलिक बेवरेजेस तयार होतात. जसं की बियर जी आहे ही बार्ली पासून तयार होते, बार्ली या धान्यापासून तयार होते म्हणून त्याला बियर म्हणतात. आणि फ्रूट ज्युसेस पासून वाईन वगैरे जी आहे ती तयार होते. ओके, तर आता माल्टेड म्हणजे काय, माल्टेड सिरियल्स म्हणजे काय केलं जातं, की हे जे ग्रेन्स आहेत ते काय केले जातात, पाण्यामध्ये सोक केले जातात. जे बेवरेजेस आहेत, जे ग्रेन्स आहेत ते पाण्यामध्ये सोक केले जातात, म्हणजे भिजवले जातात काही तासांसाठी आणि त्याच्यानंतर त्यांना काय केलं जातं, कुटलं जातं आणि ते कुटण्याच्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, माल्टिंग म्हटलं जातं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, माल्टिंग म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय तयार होतं, आता हे माल्टिंग झालेलं आहे. ओके, माल्टेड सिरियल्स घेतलाय म्हणजे पाण्यामध्ये भिजवले आहे, सोकिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला आपण कुटलो आहे आणि त्याच्यानंतर इथे त्यालाच माल्टिंग म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता समजा हे बेवरेजेस जे आहेत त्याच्यानंतर काय केल्या जातात, तसेच ठेवून दिल्या जातात काही महिन्यांसाठी, काही दिवसांसाठी. ओके, ते माल्टिंग होऊन आणि त्याच्यामध्ये काय तयार होतो, हे जे सर्वेसी आहे, ओके, सॅकॅरोमायसिस सर्वेसी आहे किंवा इलिप्साइडी आहे तो तिथे येतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्याच्यानंतर तिथे काय होतं, त्याच्यानंतर तिथे काय तयार होतो, फर्मेंटेशनची प्रोसेस तिथे तयार होतं आणि फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं की CO2 बाहेर निघतो आणि इथे आपल्याला काय तयार झालेला दिसतो, अल्कोहोल तयार झालेला दिसतो, दॅट इज द C2H5OH. ओके, तर असं आपल्याला हा अल्कोहोल तिथे पाहायला मिळतो. ओके, आपल्याला इथे C2H5OH दॅट इज द अल्कोहोल इथे तयार झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. ओके, म्हणजे काय होणार आहे, माल्टिंग होणार आहे
सोक केल्यानंतर माल्टिंगची प्रोसेस होते, त्याच्यानंतर ते तसंच कुटलं जातं त्याला, त्याच्यानंतर ते काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी ते तसंच राहू दिलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस केल्या जाते, त्याच्यानंतर CO2 बाहेर निघतो आणि आपल्याला इथे काय तयार झालेला दिसतो, अल्कोहोल इथे तयार झालेला दिसतो. ओके, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की जे बेवरेजेस आहे ज्यांचं डिस्टिलेशन विदाउट डिस्टिलेशन जे प्रोड्यूस केले जातात ते कोणते आहेत, दॅट इज द वाईन अँड बियर. ओके, म्हणजे त्यांचं डिस्टिलेशन होत नाही, म्हणजे आता इथे अल्कोहोल तयार झालं तर इथे काय तयार झालं, इथे वाईन किंवा बियर, इथे म्हणजे बार्ली पासून बियर तयार झाली, इथे काय कोणतं ग्रेन घेतलं, पण बार्ली घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं माल्टिंग केलं आणि त्याच्यानंतर इथे फर्मेंटेशन होऊन इथे बियर तयार झाली. ओके, त्याच्यानंतर वाईन मध्ये काय घेतले आपण, फ्रूट ज्युसेस घेतले, त्याच्यानंतर त्याचं फर्मेंटेशन केलं, माल्टिंग केलं, फर्मेंटेशन केलं आणि इथे वाईन तयार झाली. ओके, तर म्हणजे इथे काय केलं आपण, डिस्टिलेशन करत नाहीये. तर याच्यानंतर काय केलं जातं, ज्यावेळेस डिस्टिलेशन केलं जातं, ओके, तर त्याच्यानंतर कोणतं तयार होतं, दॅट इज द विस्की, ब्रँडी आणि रम तयार होतात. ओके, तर डिस्टिलेशनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, आता समजा हे जे अल्कोहोल आहे, आपण हे अल्कोहोल घेतलं आणि एका भांड्यामध्ये, दॅट इज द एखाद्या वेसलमध्ये घेतलं, जी काचेचं वेसल आहे याच्यामध्ये हे अल्कोहोल घेतलं. ओके, त्याला काय केलं आपण, खालून हीट दिली. ओके, खालून काय दिली आपण, हीट दिली आणि त्याच्यानंतर हे अल्कोहोलला हीट दिल्यानंतर काय केलं की एका दुसऱ्या या काचेच्या भांड्यात, दुसऱ्या वेसलमध्ये हे आपण काय केलं, इथे जमा केलं, म्हणजे ह्याचे जे वेपर्स आहेत हे उडून इथे आले आणि इथे पुन्हा काय झालं, त्याचं लिक्विड पुन्हा अल्कोहोल तिथे तयार झालं. तर हे जे अल्कोहोल आहे इट इज द प्युअर अल्कोहोल, याला काय म्हटलं जातं, प्युअर अल्कोहोल म्हटलं जातं. दॅट इज हे सुद्धा काय आहे, C2H5OH आहे आणि याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज अ डिस्टिलेशन. यालाच काय म्हटलं जातं, डिस्टिलेशन. म्हणजे काय करत आहे, जे अल्कोहोल तयार झालेलं आहे त्या अल्कोहोलला आपण हीट दिलेली आहे, त्याच्यानंतर त्याचे वेपर्स दुसऱ्या वेसल्स मध्ये गेले आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं, प्युअर अल्कोहोल मिळालं. तर या प्रोसेसला म्हटलं जातं डिस्टिलेशन. तर या डिस्टिलेशनच्या प्रोसेसनी कोणते बेवरेजेस तयार केले जातात, दॅट इज द विस्की, ब्रँडी आणि रम हे तयार केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे दॅट इज द जे सेव्हरल जे ट्रॅडिशनल जे ड्रिंक आहे. ओके, हे जे सेव्हरल ट्रॅडिशनल जे ड्रिंक आहेत ते आहेत दॅट इज द टॉडी आणि फेनी. ओके, टॉडी आणि फेनी हे जे आहेत हे ट्रॅडिशनल ड्रिंक्स आहेत, म्हणजे आपल्या इंडियामध्ये ट्रॅडिशनली यूज केले जातात. हा जो टॉडी आहे हा जो साऊथ इंडियामध्ये हा ट्रॅडिशनल कोस्टल रिजन म्हणजे काय, समुद्र किनारपट्टी, त्याला काय म्हटलं जातं, कोस्टल रिजनमध्ये साऊथ इंडियामध्ये हा ट्रॅडिशनल ड्रिंक तयार केला जातो बाय फर्मेंटिंग द शुगर सॅप. शुगर सॅप जो असतो जो एक्स्ट्रॅक्ट केला जातो जे पाम ट्रीज असतात. ओके, पाम ट्रीज म्हणजे जे कोकोनट सारखे ट्रीज असतात किंवा कोकोनट ट्रीज असतात त्यांच्यावरती काय केलं जातं, एक त्याच्यामधून त्यांच्या याच्यातून काय निघतो, दुधासारखा चिकट असा पदार्थ निघत असतो. तो एका भांड्यामध्ये काय केला जातो, तिथे मटके लावलेले असतात, त्याच्यात तो काय केला जातो, एक्स्ट्रॅक्ट, त्याला शुगर सॅप मिळाला, तो एक्स्ट्रॅक्ट जमा केला जातो आणि त्याच्यापासून काय तयार केल्या जाते, ही टॉडी हा जो ट्रेडिशनल ड्रिंक आहे साऊथ इंडियामध्ये तो तिथे तयार केला जातो. ओके, त्याच्यानंतर फेनी सुद्धा, हा फेनी कुठे, हा काय आहे, इट इज अ फेमस वाईन ऑफ गोवा. गोवाची फेमस वाईन आहे फेनी. ही कशाने यूज केली जाते, बाय फर्मेंटिंग द फ्लेशी पेडिसेल्स ऑफ कॅशूनट्स. कॅशूनट्स म्हणजे जे काजू आहेत, काजूंचे जे दांड्या असतात. ओके, त्या दांड्या कशा असतात, फ्लेशी असतात, त्यांच्या म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, पेडिसेल्स म्हणतो. त्या दांड्यांपासून त्यांचं फर्मेंटेशन करून कोणती ड्रिंक तयार केली जाते, दॅट इज द फेनी. ही ड्रिंक तयार केली जाते. ही काय आहे, याला काय म्हटलं जातं, लक्षात ठेवा, दॅट इज द फेमस वाईन ऑफ द गोवा. फेनीला काय म्हटलं जातं, फेमस वाईन ऑफ द गोवा. आणि टोडी काय आहे, इट इज द साऊथ इंडियन रिजनची ट्रेडिशनल ड्रिंक आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे जे इंडस्ट्रियल लेवलवर जे प्रोडक्शन होत असतं ते प्रोडक्शन कुठे होत असतं, ट्युब्युलर टॉवर फर्मेंटरमध्ये होत असतं. जे लार्ज स्केल प्रोडक्शन आहे अल्कोहोलचं ते केलं जातं. तर ही डायग्राम आहे त्याची. याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की हे जे आहे इथे काय आहे, हीट एक्सचेंजर पंप म्हणून हे यूज केला जातो, म्हणजे हीट
जो आहे कमी जास्त करायसाठी हे यूज केलं जाते इथे. त्याच्यानंतर हा काय आहे, फर्मेंटर आहे. याच्यानंतर आपल्याला ही याची ईस्टची जी मुवमेंट आहे ही दिसते आणि हे अल्कोहोल हे व्होलॅटाईल असल्यामुळे हे वर असं हे जमा झालेलं आपल्याला वरच्या भागात जमा झालेलं आपल्याला इथे अल्कोहोल दिसतं आणि त्याच्यानंतर हे अल्कोहोल दुसऱ्या भांड्यात वेसलमध्ये हे काढून घेण्यात येतं. ओके, तर असं हे जे ट्युब्युलर टावर फर्मेंटरचे हे जे डायग्राम आहे किंवा असं हे ट्युब्युलर टावर फर्मेंटर हे असतं. ओके, नाउ दिस इज द प्रोडक्शन ऑफ द अल्कोहोलिक बेवरेजेस.